कधी विचार केलाय का, मंदिरात गेल्यावर उद्घाटन समारंभाला किंवा कोणत्याही शुभ कार्यात आपण नारळच का फोडतो? मोसंबी, सफरचंद किंवा पपई का फोडत नाही? हे पण तर फळच आहेत. मंडळी, आज तुम्हाला एक नवीन माहिती समजणार आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या शास्त्रामध्ये नारळाला शुभ फळ मानलं जातं. नारळाच्या बाहेरचं कठीण कवच म्हणजेच आपल्या अहंकाराचं प्रतीक. आणि जेव्हा आपण तो देवासमोर फोडतो तेव्हा आपण आपल्या अहंकाराचा त्याग करतो असा त्याचा अर्थ घेतला जातो. शिवाय नारळाला श्रीफळ म्हणतात, म्हणजेच देवाचं फळ. त्यामध्ये 3 काळे डोळे दिसतात, ते म्हणजेच त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं प्रतीक. पण ही फक्त श्रद्धा नाही बरं का मंडळी, यामागे वैज्ञानिक कारण देखील दडलेलं आहे. नारळाचं पाणी हे पूर्णपणे शुद्ध, नैसर्गिक, निर्जंतुक द्रव असतं. पूर्वीच्या काळी जेव्हा आरती, हवन किंवा मोठ्या पूजा होत असत, तेव्हा शुद्ध पाणी सहज उपलब्ध होत नसायचं. तेव्हा नारळ फोडून मिळणारं पाणी हेच पवित्र अर्पण म्हणून वापरलं जायचं. याशिवाय मंडळी, नारळाचं झाड हे कल्पवृक्ष मानलं जातं, म्हणजेच जीवनासाठी लागणारी जवळपास सगळी गरज त्यातून पूर्ण होते. म्हणजे बघा, नारळ फोडणे ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर त्यात आहे आध्यात्मिकता, विज्ञान आणि आरोग्याचं गुपित.